कर सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचा सगळ्यात पहिला संदेश तुमच्यासाठी हा आहे ना, की कुठे ना कुठे ना तुम्हाला आता तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यामध्ये फरक करायला ओळखायचं आहे. म्हणजे काय, तर कोण आपलं आहे कोण परकं आहे. कारण बघा, स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कलियुगमध्ये जे चाललं आहे, जे दिसतं तसं नसतं. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे आहे ना, तुमच्या भोळेपणाचा फायदा हा घेतला जातो आणि त्यामुळे तुम्हाला नंतर त्या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप होतो. तर आता जर तुम्हाला कळत आहे की कोण तुमचं आहे कोण परकं आहे किंवा काय तुमच्यासाठी चांगलं आहे काय तुमच्यासाठी वाईट आहे, तर पहिले काय होतं, तर तुम्ही हा फरक समजायला तुम्हाला वेळ जायचा. पण आता तसं नाही आहे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी ना क्लिअरली कळत आहेत की तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे ते. तेवढी मॅच्युरिटी लेवल तुमच्यामध्ये आली आहे. नंतर मग बघा, दुसरा मेसेज हा आहे की तुम्ही आहे ना खूप पैसे जमा करण्याच्या मागे आहेत. कारण आहे ना, तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला सोनं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला अशी कुठली गोष्ट घ्यायची आहे, त्यासाठी आहे ना तुम्ही पैसे खूप जमा करत आहात, तुम्ही सेविंग्सकडे लक्ष देत आहात. तर स्वामी कुठे ना कुठे हेच सांगत आहेत तुम्हाला की तुम्हाला सेविंग्स करायची आहे आणि पैसे त्या गोष्टीसाठी साठवायचे पण आहेत. पण कुठे ना कुठे आहे ना, आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे काय, मन मारूनसुद्धा जगायचं नाही आहे. स्वामी हे तुम्हाला सांगत आहेत की वर्तमानमध्ये तुम्हाला जगणं गरजेचं आहे. हा दुसरा मेसेज आहे स्वामींचा. आणि त्याच गोष्टीमुळे कुठे ना कुठे मग तुम्हाला मानसिक त्रास व्हायला लागतो. ज्या आर्थिक स्थितीमधून तुम्ही चालला आहात, तुम्ही पैसे साठवण्याच्या हेतूने तुम्ही खूप विचार करता. तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की ते करायचं आहे, पण त्याबरोबर तुमची मानसिक स्थिती ही बिघडू नये ह्याच्याकडे तुम्हाला जास्ती लक्ष द्यायचं आहे. पैशाच्या मागे जास्ती धावायचं नाही आहे. तर काय, जे पाहिजे आहे ते स्वामी तुम्हाला बरोबर वेळेवरती देणार आहेत. जेवढं तुम्ही करू शकता त्याकडे लक्ष द्या. अति स्वतःला त्यामध्ये डुबून घेऊ नका, कारण कुठे ना कुठे त्यामुळे तुमची मानसिक स्थिती ही हल्ली जात आहे. हा दुसरा मेसेज आहे स्वामींचा. त्यानंतर मग बघा, तुमच्या कुठल्या वाईट सवयी आहेत त्या तुम्हाला बदलायच्या आहेत. तुम्हाला व्यसनात जर तुम्ही खूप जास्ती असाल तर त्यातूनही तुम्हाला ते थांबवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही काही व्यसन करत असाल तर. त्यानंतर मग कुठली तुम्हाला अशी सवय असेल, कुठली अशी वाईट सवय असेल ज्याचा परिणाम तुमच्या स्वतःवरती पण होत आहे, नकारात्मक परिणाम, आणि त्याचा त्रास तुमच्या पूर्ण परिवाराला पण होत आहे, तर त्यातूनही तुम्हाला निघायचं आहे. हा स्वामींचा मेसेज आहे. कारण ती गोष्ट तुम्ही स्वतःसाठी तर चुकीची करतच आहात आणि इतर लोकांसाठी पण ते वातावरण तुम्ही बिघडवत आहात तुमच्या सवयींमुळे. तर तसं करू नये, कारण त्यामुळे नकारात्मकता ही तुमच्यामध्ये संचार करते. तर मग तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेबरोबर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र ह्याचं पण पठण करायचं आहे, किंवा कुठल्याही दुर्गा फॉर्ममध्ये ज्या देवीबद्दल तुम्हाला आस्था आहे त्यांची तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे. कारण कुठे ना कुठे तुमचं हे जे नकारात्मकता आहे, व्यसन आहे किंवा वाईट गोष्टींकडे तुम्ही ओढला जाता, तर हा सगळा राहूचा परिणाम आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे तुमची मानसिक स्थिती हलली जाते. तर तुम्हाला दुर्गा मातेला किंवा मग कुठल्याही देवी फॉर्ममध्ये ज्या पण शक्तीवरती तुम्ही विश्वास करता त्या शक्तीशी तुम्हाला जोडायचं आहे आणि त्यांची सेवा ही नित्यसेवेबरोबर, स्वामींच्या नित्यसेवेबरोबर तीही सेवा तुम्हाला सुरुवात करायची आहे करायला. ठीक आहे. किंवा मग तुम्ही ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जाप करू शकता किंवा नवारण मंत्राचा तुम्ही जाप करू शकता. तर हे 2 मंत्राचा जाप आणि नित्यसेवा ही सुरू ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला काय, तुम्हाला आत्मबळ भेटणार आहे. वाईट विकारांपासून, वाईट विचारांपासून आणि वाईट गोष्टींपासून तुम्ही कुठे ना कुठे ओढले जात आहात, तर त्यामधून तुम्हाला त्यामध्ये फरक दिसणार आहे. तर ह्या सेवा तुम्ही करायला सुरुवात करा.
आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, तुम्ही काहीतरी इच्छासुद्धा मागितलेली आहे स्वामींकडे, ती लवकरच ना पूर्ण होताना दिसत आहे. तुमचं मेहनतीचं फळ तुम्हाला भेटणार आहे. हा एक मेसेज आहे. कुठे ना कुठे फक्त एवढंच आहे की ना तुम्हाला ना अहंकार पण तुमच्यामध्ये येता कामा नये. ठीक आहे. तर सक्सेसचा अहंकार हा कुठे ना कुठे तुमच्यामध्ये येता कामा नये. हा पण एक स्ट्रॉंग मेसेज आहे. त्यानंतर मग बघा, कुठे ना तुमचं जीवन आता एक अशा वळणावरती जाणार आहे जिथे ना सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला समाधान भेटणार आहे. तर काय आर्थिक गोष्टी, तुमची मानसिक स्थिती, या सगळ्यामधून तुम्हाला आता कुठे ना कुठे तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्ही खूप वेळेपासून प्रयत्न करत आहात, थकला आहात, हारला आहात, वाट बघत आहात, पण आता त्या सगळ्या गोष्टी बदलणार आहे. ठीक आहे. तर हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. फक्त स्वामी तुम्हाला एवढं सांगत आहे की जरासं अजून संयम ठेवा, धीर धरा, आणि त्यानंतर गोष्टी ह्या लवकरच बदलणार आहेत आता तुमच्यासाठी. फक्त विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं हे गरजेचं आहे. तर ती तुम्ही ठेवलीच पाहिजे. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी बनला आहात ती गोष्ट तुम्हाला ह्या लाईफटाईममध्ये भेटूनच राहणार आहेत. हा स्वामींचा फायनल मेसेज आहे तुमच्यासाठी. तर हाच होता आजचा स्वामी संदेश. असेच महत्त्वपूर्ण स्वामी संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. स्वामींचा गजर हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर आपल्याला करत राहायचा आहे. कारण आपल्याला सकारात्मकता सगळीकडे पसरवायची आहे. स्वतःमध्ये पण सकारात्मकता आणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ सतत या नामाचा जाप करत राहा आणि नित्यसेवाही करत राहा. आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.